जसा भिकारी येतो दारी, दार घेट्या लावून सारी. एक मिनिट. मी हा तूच. इथं आपल्या बिरादरीचं वाटतंय, कपडे पाहून तर असं वाटत नाही. त्याला बोलून पाहू. माझं एक काम होतं तुझ्याकडे. ती काय तुम्ही आवाज द्याला ना साहेब, तर मला वाटलं की बाबा मी एक भिकारी आहे साहेब. हो माहिती आहे, म्हणूनच बोलवलं मी. अरे साहेब, तुमचा काहीतरी गैरसमज होऊ राहिला. लोक मला पाहिलं का पावत्यात, दार लावतात. हा? ते तुम्ही बोलवलं ना, तर मला विश्वास नाही बसला. त्याच्यामुळं माझं एक काम होतं तुझ्याकडे. ते माझ्यासारख्या भिकाऱ्याकडे काय काम तुमचं? अरे तू ओळखलं नाही मला. नाही, ते आपली कधी भेट झाली नाही. आपली भेट कधी झालेली नाही. अरे कशी होणार, मी एक हिरो आहे. चित्रपटामध्ये काम करतो, हिरो आहे. ऐ, आपण भिकारी हाय, पागल नाही. आपण तुला पाहिलं नाही आणि तू म्हणतो हिरो आहे मी. अरे तू हिरो जर असता तर आपण पाहिला असतं ना तुला. आपण माहिती आहे का, दररोज शनिवारी आणि रविवारी दिवसभर भीक मागतो आणि संध्याकाळच्याला आहे ना मस्त फासकाला चकाचक कपडे घालून नाईट शोला जातो. तुला पाहिलं नाही म्हणतो, तर तुला तो कोणत्या पिक्चरमध्ये पाहिलं नाही मी. अरे तू मला पाहिले असेल, ते चित्रपट नाही का, अल्टी दारू पिऊन झाला पलटी, त्या चित्रपटामध्ये रघु रघु, हा तो रघु मीच आहे. आपल्या रघुभाईच्या बद्दल काय बोलायचं नाही. आपण लय मोठा फॅन आहे त्याचा. आपला रघुभाई दिसतो कसा, मर्दा आणि दाढी मिशा. आणि तू तू म्हणतो हिरो आहे, आणि तुला दाढी ना मुशा परत चिकना आहे तू. हा, आपल्याला जाम फॅन आहे आपण रघुभाई बद्दल. कोणी काय बोललं तर आपण खपून घेणार नाही. अरे मला मी दाढी मिशा काढून आलो. जर मी दाढी मिशा काढल्या नसत्या ना, तर इथं सगळीकडे पूर्ण ट्रॅफिक झालं असतं. त्यामुळं मला बिना दाढी मिशाचं कोणी बघितलेलंच नाही. त्यामुळे मी दाढी मिशा काढून. पण इतक्या मोठ्या हिरोचं आपल्यासारख्या भिकाऱ्याकडे काम आहे, मला विश्वास बसत नाही. पण बरं काय काम आहे बरं माझं? तसं काही नाही आहे.